हॅलो पीपल, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? असलंच पाहिजे. मी निघाली आहे ऑफिसला, ठीक आहे. म्हणजे ऑल द वे CSMT पर्यंत आली आहे, पुढे आली आहे. आता ना मी एका माणसाला बघितलं ज्याचा व्हिडिओ मी टाकणार आहे. तो माणूस मेट्रो म्हणजे इकडे मरीन लाईन्सची मेट्रोचे जे ब्रिज आहे ना, ते आहे. एक स्टेशन आहे, मरीन लाईन स्टेशन आहे का काळामध्ये, इथे माहीत नाही मला, ठीक आहे. तुम्ही स्टेशनवर नका बघा, माझा कॉन्टॅक्ट बघा. इथे बसून तो माणूस लॅपटॉप पकडून काम करत होता. काय चाललंय? माणूस ट्रॅव्हल करतोय. तो लिटरली त्या शिड्यांच्या इथे वरती जो हे असतं ना प्लॅटफॉर्म असतो, तिथे बसून लॅपटॉप पकडून तो काम करत होता. मी त्याचा चेहराचा फोटो घेतला नाही, बिकॉज मे बी त्याला खूप हे होईल. मी फक्त मागून एक शॉट घेतला, जेणेकरून कळावं लोकांना की काय परिस्थिती चालू आहे मार्केटमध्ये सध्या. काही जॉब नाही आहेत. जॉब आहे तर तुमचा सिक्युअर ठेवा, ठीक आहे. असंही लगेच आता आपल्याला येऊन रिझाईन करू नका. लोकांना जॉब भेटत नाही आहेत. खूप सारे ले ऑफ चालू आहेत AI मुळे. त्यामुळे मेक शुअर तुम्ही तुमचं काम तर कराच, पण जोपर्यंत तुमच्या हातात एखादा दुसरा जॉब येत नाही तोपर्यंत पहिला जॉब सोडू नका. मार्केट खूप टाईट चालू आहे, स्पेशली फॉर इंजिनियर्स. प्लीज गाईज, तुम्ही एवढी 4 वर्ष मेहनत करून एवढं शिकलात, आय नो, आय रिस्पेक्ट. पण आता जे चालू आहे त्याच्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम्स होणार आहेत. तुम्ही तुमच्यासाठी काहीतरी विचार करा, ठीक आहे. ते बघूनच मला थोडं जरा माझं डोकं हल्लं आहे. मला कळत नाही आहे नक्की काय चाललं आहे. आय एम व्हेरी शॉक्ड. ठीक आहे, बघूया संध्याकाळी बोलूया यार. आता मी नाही बोलू शकत. खूप टेन्शन येतं असं कधी कोणाला बघितलं तर, की जॉबसाठी काय काय करावं लागतं. ठीक आहे, सी यू. मी आले आहे फोटो स्टुडिओमध्ये, ओके. बँकवाला येणार आहे, तर ऑफिसचं सॅलरी अकाउंटमध्ये. आता मी फोटो काढायला आले ते इथे. ह्या ज्या शिड्या आहेत ना, तर तुम्ही बघितलं की तुम्हाला कळेल की जुन्या जमातल्या शिड्या कशा होत्या. 2 मिनटं. ह्या आहेत शिड्या. याच्यावर ना मी आता येता पडले होते, ठीक आहे. ह्या अशा म्हणजे एखाद्या असा तुम्ही एशियन काळात माहिती तुम्हाला अशा शिड्या होत्या. ह्या शिड्या त्या मला बघून तर पहिला चढायचं जीवावरती आलं होतं की कसं असं कोण चढू शकतं. पण ठीक आहे, नाहीच पडले असते यार. पण मी ठीक आहे, आता जाते मी ऑफिसमध्ये, कारण का बँकवाला आज किंवा उद्या येणार. ॲटली तो येणार होता मागच्याच हप्त्यात, मी फोटो काढले होते, पण घ्यायला मला जमले नाही. आणि बँकवालाही काय आला नाही. मला कळालं उद्या परवा येणार आहे तो. म्हटलं घेऊन जाऊ दे, नाही तर परत विसरेल मी, ठीक आहे. आणि आता आहे लंच टाईम आणि माझा आहे उपवास, सो मी काय लंच करणार नाही आहे. आता एखादा ज्यूस पिते आणि जाते ऑफिसमध्ये. हॅलो पीपल, कसे आहात? मी सकाळी जास्त बोलली नाही, माझा हे कोणतं चाललं होतं, थोडंसं कळत नव्हतं काय बोलावं ते, कारण का खूप सारी गोष्टी घडतात. आज सकाळी येताना ट्रेनमध्ये येताना मला एक बाई भेटली. एक बाई म्हटलं म्हणजे समोरच्या सीटवरती बसली होती. तर ना माझे पाय ना दिवसभर म्हणजे कांजूर ते दादर उभे राहून दुखले होते. आणि म्हटलं एका पायाला जरा रेस्ट घेऊ, म्हणून मी एक पाय एका पायाला. तुमचा पाय लागला ना? म्हटलं चुकून लागला, मी घेते आतमध्ये. आणि मी घेतलं आतमध्ये. एकदा लागलं आणि ती माझ्याकडे अशी बघत होती जशी काय मीची गोळी काय म्हणजे गोळी मारली आहे मी, ठीक आहे. अशी बधिरासारखी बाई. इतका राग आला ना मला, म्हटलं आता काय बोलू आणि काय नको. असं नाही की कोण मुद्दामून पाय मारतं, ओके. आणि चुकून लागला तर ही अशी डोळे मोठे करून बोलतो. मी मनात शांत हो पूजा, शांत करत राहत आहे. तुम्ही कंटाळतात, त्या 2 पाय वजन येतं ना बॅगचं, कंटाळतात. मग एकावर एक पाय घेतो आपण. या पायला माहीत नाही कसला त्रास झाला. जाऊ दे. असे नग भेटतात ना, एक नग भेटतात ना, काय सांगू मी, मला तर कळतच नाही. आणि मला आता डेझी भेटली ती, तो आपला व्हाईट प्रॉपर व्हाईट असा हस्की होता. हस्की म्हणजे ती हस्की ब्रीडची आहे, पण ती डेझी आहे आणि ती फक्त 7 महिन्याची आहे, ठीक आहे. आणि त्याच्यावर त्यांच्याकडे एक लॅब पण आहे. आणि डेझी ही महाराष्ट्र बॉर्न आहे, म्हणजे ती इथेच ह्याच क्लायमेटमध्ये जन्माला आली आहे. त्यामुळे तिला जास्त AC लागत नाही. नाहीतर तुम्ही बघितलं असेल हस्की लोकांना AC कंपल्सरी लागतो, कारण का त्यांच्या बॉडी टेम्परेचर ते असतं, ठीक आहे. आणि त्या हिशोबानेच
त्यांना ठेवलं पाहिजे ना असं मला वाटतं. म्हणूनच मी तुम्हाला म्हणत आहे जास्त डॉग परचेस करण्यापेक्षा फीड द डॉग्स हू आर लाईक जे स्ट्रे डॉग आहेत त्यांना फीड करा. तुम्हाला घ्यायचं तुम्ही घेऊ शकता, पण मेक शुअर तुम्ही त्यांची काळजी घ्या प्रॉपरली. आपल्यामुळे त्यांना सफर नाही झालं पाहिजे. ठीक आहे. कालचा व्हिडिओ मी एडिट करायचा आहे मला. मी करणार होती पण मी विसरली. मी रात्रीच एडिट करून ठेवते जेणेकरून दुसऱ्या दिवशी डायरेक्ट शेड्यूल करून केलं की अपलोड होतात. पण आता मी विसरले. आता मला बसल्या बसल्या एडिट करावं लागेल. ठीक आहे. आतासाठी एवढंच, कारण का ना मी पळते. आज माझा उपवास आहे, मला खूप भूक लागली आहे. मी घरी जाऊन पटकन काहीतरी बनवून खाणार आहे आणि आज मी कोणाचीच वाट नाही बघणार आहे. आज मी जेवणार आहे, फक्त खदडणार आहे. नाही की फक्त डाळ भात असेल तर तोही खाऊन मी उपवास सोडेल. पण मला जाम भूक लागली आहे. ठीक आहे. सीझन. तर आता वाजले आहेत रात्रीचे 12:30. ठीक आहे. माझं सगळं काम आवरून झालं आहे. तर नाही नो, तर माझं सगळं काम आवरून झालं आहे आणि मी बसली आहे. तर ह्या माझ्या मुलीने हे 2 रुमाल घेतले आणि मला म्हणते मी जेवण बनवते. बाबू तू काय जेवण बनवणार आहे? सांग ना, काय जेवण बनवणार आहे तू? मेथीची भाजी आणि चपाती आणि डाळ भात बनवणार आहे. आणि कसं बनवणार आहे तो? एवढा बनवणार आहे? पण कसं बनवणार? कसं बनवणार? बस नाही ते बस बस बस. आता मला सांग कसं बनवणार आहे पहिलं. हा रुमाल फोल्ड करून ही मुलगी जेवण बनवणार आहे. म्हणजे जर असं लॉजिकच असलं असतं तर कायच होतं. राईट. तनू 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 नीट बसायचं. तनू नीट बसायचं. मी काय विचारते? इकडे बघ, इकडे बघ, इकडे समोर बघ, समोर बघ. त्यांना दाखव तू कसं जेवण बनवते. तसं दाखव कसं जेवण बनवते. हे असा रुमाल घेतला. ठीक आहे. आणि बोल ना. हां, असा रुमाल घेतला आणि कसं जेवण बनवते तू? असा रुमाल फोल्ड केला आणि जेवण बनतं. हे जर एक थांब जरा बाबू, तनू थांब तनू थांब थांब थांब. असं जर करून जेवण बनलं असतं तर बायकांची किती कामं सोपी झाली असती की नाही. म्हणजे लागलं, मला लागलं. तनू मार खायचं तुला. हां, तर असं जर काम करून झालं असतं तर किती बायकांची कामं सोपी झाली असती ना. नुसतं रुमाल फोल्ड करून जेवण झालं असतं, रुमाल फोल्ड करून घरातली कामं झाली असती तर. हो की नाही? तर नाही. हे बघा, ही अशी कपडे धुते. बाबू कशी कपडे धुते तू? ए बाबू, बाबू कशी कपडे धुते मला सांग तू. अशी अशी अशी. आणि कपडे सुकत कशी घालते तू? अशी. म्हणजे हे आमचं रुटीन आहे. रोज रात्री आम्हाला एक ह्यामुळे वाजतात, कारण का आमच्या मुलीला खेळायचं असतं. ठीक आहे. आता सगळ्यांनी झोपा, आम्ही पण ह्या पिल्लाला झोपवतो. सी यू सून. बाय बाय गाईज.